त्यानंतर आपण काय काय पाहिलं सांगा जरा अंजली ताई, म्हणजे मलाही कळेल काय काय आपण शिकवलं होतं. अंजली ताई ऐकू येतोय माझा आवाज? हो 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 ध्यान मॅम. ध्यान हा. ध्यान ध्यानावर झालं पर्यंत होतं. आलो मॅडम. हा, आपण ध्यानापर्यंत आलो होतो. बरोबर. ठीक आहे. हा, एकच मिनिट पीपीटी शेअर करते. एकच सेकंड पीपीटी शेअर. एक सेकंड. आज आमच्याकडे थोडं त्याचं इन्स्टॉलेशन काम करणार आहे. नवीन एक अजून नेटवर्क घेतलं त्यामुळे थोडस माझी घाई झाली. इको येतोय मॅम तुमचा. हा, नाही आता नाही येणार. आता मी बंद केलं. हा, येस. तर आपण पतंजली योगसूत्र बघत होतो. त्याची 8 अंग पाहतो आणि पाहता पाहता अरे परत कसं ऐकू येते इको परत का? आता येतोय इको? नाही ना? आता हॅलो. ओके. हा, आता ओके. तर धारणेपर्यंत आपण आलो होतो आणि आपण काय केलेलं की त्या 8 अंगांचा परिचय करून घेता थोडक्यात असा परिचय आपण करून घेत आहोत. हा, तर धारणेबद्दल मी काय सांगितलेलं आठवा बघूया. धारणेची व्याख्या सांगा. धारणेची व्याख्या आपण काय पाहिलेली सांगा पाहू. चित्तस्य धारणा. चित्तस्य धारणा. देशबंध चित्त. देशबंध. हा, बरोबर. देशबंध हा. चित्तस्य धारणा. मग आता ही जी धारणा आहे ती कशी ही होती, म्हणजे आपण ही एकाग्रता आपण कशी प्राप्त करतो हे मी तुम्हाला सांगितलं होतं. तर ते जरा मला सांगा बघूया. सांगा पाहू. आठवा. सांगा पाहू. धारणेबद्दल आपण काय काय शिकलो होतो सांगा. आपल्या चित्ताला कुठल्याही विशेष स्थानावर एखाद्या स्थानावर त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं, हम्म. त्याला धारणा. तर इथं
देश म्हणजे मी काय काय सांगितलेलं, देश कशा कशाला म्हणतात, काय काय सांगितलेलं. देश म्हणजे काय? शरीरातील एखादा अवयव, एखादी भावना. एखादी विशिष्ट गोष्ट. जसं पहाड आहे, नदी आहे, हा, एक चंद्र आहे, सूर्य आहे. वर पण करता येतं. हा, देश याचा अर्थ इथं चंद्र येऊ शकतो, सूर्य येऊ शकतो, तारे येऊ शकतात. एखादी नदी, विशिष्ट गोष्टी, गणपतीची मूर्ती, देवीची मूर्ती किंवा देवीची तस्वीर, हा, फोटो. तर आपण त्याला एक विशिष्ट वस्तू. देश याचा अर्थ काय? इथं देश असं सुद्धा होतो, विशिष्ट प्रदेश, भूप्रदेश वगैरे. पण प्रामुख्यानं एखादी वस्तू, एखादा सिंबल, अशा अर्थी आपण धारणेचा. आणि आपलं मन कसं असतं? अतिशय चंचल असतं, सतत सैरा वैरा. तुम्ही एकटे जेव्हा असाल त्यावेळी तुमच्या लक्षात होतं, अरे आपण पुस्तक वाचत होतो, आपण पुस्तक वाचायला गेलो, एक 4-5 पानं झाली की डोक्यात दुसराच विचार होतो. अरे, लायब्ररीत काहीतरी आज हे आहे, एक्झिबिशन आहे, आपण लायब्ररीत जाऊया. मग आपण लगेच ते पुस्तक तिथेच ठेवतो. तोपर्यंत मनात परत विचार येतो की नाही नाही, आज टीव्हीवर क्रिकेटची महत्वाची मॅच होती, राहू दे. म्हणजे कंटिन्युअस असं मन काय असतं? अस्थिर असतं, चंचल असतं. आणि मी तुम्हाला कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या ह्याचा उल्लेख केलेला, कवितेचा, मन वढाय वढाय या कवितेचा. तर त्या कवितेत जसं त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने अत्यंत चंचल कोण असतं? तर मन. अशा मनाला एखाद्या विशिष्ट देशबंध चित्तस्य, इथं चित्त याचा अर्थ मन असं घ्यायचं. आणि त्याला असा एक लगाम घालायचा नाही, तू इकडे बघायचं नाही, इकडे बघायचं नाही, इथंच बघायचं. आता ही जी मुलगी आहे ती समोरच्या मावळत्या मावळत्या सूर्यावरती ती चित्त एकाग्र करते. त्याच्यानंतर मी तुम्हाला अर्जुन आणि कौरव पांडवांची ज्यावेळी धनुर्विद्येची परीक्षा झाली त्यावेळी गुरु द्रोणाचार्यांनी प्रत्येक शिष्याला एकच प्रश्न विचारलेला, तुम्हाला काय दिसते, तुम्हाला काय दिसते, तुम्हाला काय दिसते. सगळ्यांनी झाडं, पान, फूल सगळं सांगितलं. एकट्या अर्जुनाने सांगितलेलं की आचार्य गुरुवर्य, मला फक्त त्या पक्षाचा डोळा दिसतो, डोळ्यातली ती बाहुली दिसते. हे होती त्याची धारणा. आणि जेव्हा तो बाण मारतो बरोबर त्या माशाच्या डोळ्यावर, ती होती त्याची ध्यान समाधी. म्हणजे इतकं तीव्र टोकाचं असं कॉन्सन्ट्रेशन आपलं वाढत जातं, त्याला म्हणायचं धारणा. मॅडम, हा, बोला. श्वासाची पण धारणा करू शकतो. कशाची? श्वास. हा, श्वासावर पण तुम्ही धारणा करू आपण ब्रीथ अवेअरनेस म्हणत नाही का त्याला? ब्रीथ अवेअरनेस. ब्रीथ अवेअरनेस म्हणजे काय? श्वासावर धारणाच आहे ना. ब्रीथ अवेअरनेस म्हणजे काय? धारणाच आहे. आनंद, आपण तो आनंद म्हणजे आपण बोला बोला. आनंदामध्ये आहोत किंवा ती पण एक धारणा करतो. जे आपण समजा मेडिटेशन करताना आनंदात आहोत किंवा आनंद आपण प्राप्त करत आहोत, आतमध्ये आनंदाचा संचार होतोय, अशा प्रकारच्या पण धारणा करता येऊ शकतात. ती स्थिती कंटिन्युअस राहिली पाहिजे. ती स्थिती आहे ना, ती तशीच्या तशी कंटिन्युअस राहिली पाहिजे. पूर्ण सलग अशी ती राहिली पाहिजे, तर त्याला धारणा असं म्हणता येईल. ती स्थिती कंटिन्युएशन मध्ये पाहिजे. आनंदाच्या स्थितीमध्ये तुम्ही रममाण झालाय तर ती स्थिती ती तशीच राहिली पाहिजे, तीही होता कामा नये. एक मिनिट. तर धारणा ही काय आहे? योग. आता आपण बघितलं, पहिल्यांदा आपण काय बघितलं? यम विस्ताराने बघितले, मग आपण नियम विस्ताराने बघितले, आणि मग आपण आसन बघितलं, मग प्राणायाम बघितले, मग प्रत्याहार आणि धारणा. आता धारणा तर नियम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार या 5 अंगांची चर्चा साधन पदामध्ये पूर्णतः केलेली आहे. साधन
पादामध्ये पूर्णतः केलेली आहे. बाह्यांगाच्या साधनेला बहिरंग साधना म्हणतात. तर आतल्या साधनेला, अंतरंग साधनेला, योगाच्या अंतरंगाची म्हणजे धारणा, ध्यान, समाधी या 3 अंगांची चर्चा विभूती पादामध्ये केली. आणि विभूती पादाची सुरुवात या देशबंध चित्तस्य धारणा या श्लोकाने होती. देशबंध चित्तस्य धारणा या पहिल्या श्लोकाने विभूती पादाची सुरुवात होती. तर आता ह्याच्यामध्ये धारणा, ध्यान आणि समाधी या 3 अंगांची महर्षी पतंजलींनी चर्चा केली. आणि याला अंतरंग योग म्हणतात. धारणा, ध्यान, समाधी. आणि यम, नियम, आसन, प्राणायाम यांना बहिरंग योग म्हणतात. बहिरंग. आणि धारणा, ध्यान, समाधी, अंतरंग. मग प्रत्याहार काय? तर प्रत्याहार दोन्हीला जोडणारा पूल आहे. प्रत्याहार हा दोन्हीला म्हणजे अंतरंग योगाला बहिरंग योगाशी जोडणारा पूल आहे. मग ही धारणा म्हणजे काय? समाधीची पहिली पायरी पण आहे. इथून आपण समाधीबद्दल विचार करायला लागतो. जाणीवपूर्वक आपण इथं काय करतो? जाणीवपूर्वक लक्ष एकाग्र करतो. जाणीवपूर्वक. जाणीव महत्वाची. तर तो कशावर करेल? बाह्य, आता बाह्य चंद्र, सूर्य, तारे ह्याच्यावर करेल, एखाद्या झाडावर करेल. स्थूल. सूक्ष्म म्हणजे काय? आपल्या आतमध्ये असणाऱ्या, आपल्या मनावर, आपल्या चित्तावर, आपल्या आत्म्यावर. आता मग अशी प्रशांतनी सांगितलं तसं आपल्या श्वासावर आपण हे करू शकतो. आणि याला धारणा असं म्हणतात. तर ही धारणा ही काय आहे? समाधीची पहिली स्थिती आहे. तर धारणा तुम्हाला समजलं का? हो. धारणा. त्यानंतर पुढचं अंग येतं ध्यानाचं. तत्र प्रत्यय एकतानता ध्यानम. तत्र प्रत्यय एकतानता ध्यानम म्हणजे कसं की आपण ध्यास घेतो ना एखाद्या गोष्टीचा, ही गोष्ट मला जमली पाहिजे म्हणजे जमली पाहिजे. तर मग जाणीवपूर्वक जेव्हा आपण असं ही कृती करायला लागतो तेव्हा त्याचं ध्यान लागतं. ध्यानाचा विषय हा सुरुवातीला शब्द रूपात्मक असतो. तर ते सगळं दूर करायचं. आणि जाणीव केवळ एकाच विषयावर केंद्रित करणे. आणि जसजसं हे केंद्रित करणं धारणेमध्ये आपल्याला जमायला लागतं. हळूहळू हळूहळू ध्यान आपल्याला जमायला लागतं. जाणीवपूर्वक प्रत्याहाराच्या स्थितीतून धारणेच्या स्थितीमध्ये आल्यानंतर जाणीवपूर्वक हा शब्द महत्वाचा आहे. संपूर्ण केंद्र तर राहतं. अगदी जाणीवपूर्वक हे लक्ष एकाग्र केलं जातं. समरसता राहते. त्या अवस्थेला ध्यान म्हणतात. तर धारणा ही कशी आहे? पायवाटेसारखी आहे. पाय म्हणजे ज्या वाटेवरनं आपण पायी पायी चालत जातो, पायवाटेसारखी. ही पायवाट ध्यानाच्या राजमार्गाला मिळते. हा राजमार्ग साधकाला समाधीपर्यंत घेऊन जातो. आता धारणेमध्ये कसं एक कोणीतरी पाहणार आहे, एक कोणीतरी पाहणार आहे. नंतर पाहण्याचा काहीतरी विषय आहे. आता समोरच आपण चित्र घेतलं पहिलं वालं, हे बघा. इथं काय आहे? ही व्यक्ती स्त्री असू दे पुरुष असू दे, ती काय करते? ती
ध्यानाच्या ह्याच्याकडे बघते, ज्याच्यावर आपण ध्यान करतो. इथं उगवत्या मावळत्या सूर्याला ती ध्यान करते. मग धारणेमध्ये हे पाहणारा ही व्यक्ती सूर्यास्त पाहते. हे पाहणारा ही वेगळी व्यक्ती आहे आणि सूर्य ही वेगळी गोष्ट आहे. तर हा पाहणारा, त्यानंतर पाहण्याचा विषय. आता हिचा विषय काय आहे? सूर्य, मावळता सूर्य. आणि ही सगळी प्रक्रिया आहे. दोन गोष्टी लागल्या, एक ध्यान करणारा आणि दुसरं ज्याच्यावर ध्यान करायचं तो. आता ही सगळी प्रक्रिया, ह्या सगळ्या तिन्ही प्रक्रियांना मध्ये आपल्या मनाला व्यवस्थित जाणीव असते. आपण चालतोय, आपण बेकरीत आलोय, आपण फळ घेऊन जाणार आहे, आपल्या हातात पिशवी आहे, चावी आहे, हे सगळं भान असणं. तर ह्या तिन्ही गोष्टी असतात. ध्यान पाहणारा, पाहण्याचा विषय आणि पाहण्याची क्रिया, या तिन्ही गोष्टींची जाणीव स्पष्ट असते. ध्यानामध्ये पाहणारा द्रष्टा गळून पडायला लागतो आणि केवळ दृश्य आणि दर्शन शिल्लक राहते. मग हळूहळू काय होतं की साधक तपश्चर्या करता 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 तो इतका एकरूप होतो त्या प्रतिमेशी, फोटोशी, ज्या विचारांवर हे करतात, मग त्यांना बाहेर जगाचं काही अट्रॅक्शन राहत नाही. अहंकार संपूर्ण जातो, अहंकार पूर्ण संपूर्ण जातो. ठीक आहे. ध्यान तुम्हाला लक्षात आलं का? ध्यान लक्षात आलं का? हो मॅडम. हा, आता आपण पाहूया. धारणा, ध्यान झालं. आणि परवा मी एक आपल्या दैनंदिन जीवनामधलं हे दिलेलं बघा उदाहरण तुम्हाला. ते म्हणजे ध्यान. की तुम्ही एखादी गोष्ट जेव्हा मन लावून करता, अत्यंत मन लावून, तुमचं जीव तहान भूक हरपून जेव्हा गोष्ट करता, तेव्हा ती नक्की ध्यान बनलेलं असतं. आता ध्यानाची व्याख्या काय आहे बघा. तत्र प्रत्यय एकतानता ध्यान. मग त्याची जी एकतानता आहे ती आपल्या आत्म्यापर्यंत पोचते. तिची जाणीव आहे. मगाशी कोणीतरी विचारलं, हसल्यानंतर आनंद मिळणार का त्या स्थितीमध्ये? हो. हसता म्हणजे तुम्ही काय करता? काही समोरच्या कलाकृतीला दाद देता किंवा काही क्षण तुम्ही विश्रांती घेऊ इच्छिता. दॅट्स इट, एवढंच आहे. आणखीन काय फार वेगळं नाही. आणि म्हणून काय करायचं, साधकांनी हे सगळं, महिन्याला एवढी सॅलरी होईल, तेवढी सॅलरी होईल, ते ठीक आहे. ते कुठं थांबणार नाहीये. 50,000 मिळणारा म्हणणार मला 1,00,000 पाहिजे, मिळवणार म्हणणार मला 2,00,000 पाहिजे. त्यामुळे आणि ते बेअर कोण करत? तर म्हणून एखाद्या गोष्टीचा ध्यास घ्यायचा, तो कंटिन्युअस घेणं, सातत्याने त्याच्यातच राहणं, कितीही आकर्षण येऊ देत, काही होऊ दे, आपलं ध्यान ढळता कामा नये. तर त्याला ध्यान असं म्हणतात. मी तुम्हाला लोणच्याचं उदाहरण दिलेलं. जेव्हा आपण लोणचं तयार करतो तर त्यावेळी वेगळं वेगळं काय असतं? लोणच्यातल्या आंब्याच्या फोडी वेगळ्या असतात, मसाला वेगळा असतो, तेल वेगळं असतं, तिखट वेगळं असतं, मोहरीची डाळ, हे सगळं आपण पाहतो. आणि ते सगळं एकत्र जेव्हा करतो तेव्हा काय होतं? थोडा वेळ आपल्याला ते लोणचं आंबट 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 लागतं. पण एक 2-4 दिवस गेले, 10 दिवस गेले, 15 दिवस गेले, महिनाभर गेला आणि तुम्हाला इच्छा झाली, अरे आपण ते केलेलं लोणचं होतं, मग त्याचा आता आपण तर आस्वाद घेऊया. तेव्हा तुमच्या लक्षात येतं की ते आंब्याचा, त्या लोणच्याचा आंबटपणा अजिबात शिल्लक नाही. आंब पूर्णतः गोड झाले, त्याची जी ग्रेव्ही आहे त्याला सुंदर अशी चव आली. म्हणजेच काय झालं सांगा? लोणचं तयार झालं. लोणचं तयार झालं. ते तयार झालेलं जे लोणचं आहे, दॅट इज ध्यान.
तुम्ही खूप सगळ्या महिला जास्त आहेत आपल्या क्लासमध्ये, तुम्ही खूप सुंदर स्वयंपाक करता. मुलाचा मित्र येणार आहे, कोण येणार आहे असं समजून तुम्ही अत्यंत सुंदर असा स्वयंपाक तयार करता. आणि मग त्यानंतर एकच मिनिट हा. तुम्हाला अशी दाद मिळती, अरे काकू किती छान शिरा झालाय, अरे काकू किती छान श्रीखंड झालाय. मग तुमच्या असं लक्षात येतं की आपण काय केलं, मन लावून खूप अभ्यास केला आणि ते तुमचं जे मन एकाग्रता होती, कॉन्सन्ट्रेशन होतं, त्यावेळी तुमच्या तुम्ही जे अन्न शिजवता त्याच्यामध्ये त्याचे भाव सुद्धा येतात. तर ध्यान तत्प्रत्यय एकतानता ध्यान म्हणजे ही जी अनुभूती आहे ती पार हृदयापर्यंत पोचली पाहिजे. जे तुम्ही करणार, मुलांची मुलं आपण सांभाळत असतो, ठीक आहे, सांभाळायचं जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं सांभाळायचं. एक स्टेज अशी येते की आपण आपल्याला सावरू शकत नसतो आणि मग आपण मुलांबरोबर सोबत राहायला जातो. तर तिचं मुलं चांगली सेवा करतात आपल्याला. खूप आनंद होतो त्यांना अशा अचानक आई बाबा न सांगता आले. आणि मग खूप सुंदर असा सुनबाई स्वयंपाक बनवते आणि तुम्ही रात्री जेवायला बसता. मग तुम्ही म्हणता रे मसाले भात काय अप्रतिम झालाय. आणि मग त्याचे इन्ग्रेडियंट्स शोधतो, काय काय घातलंय ह्याच्यात, मटर घातलाय, टोमॅटो घातलाय, फ्लावर घातलाय, बीज घातलेत, काय काय घातले. आणि मग आपल्याला लक्षात येतं एवढे वेगळे पदार्थ एकत्र आले आणि त्याचा काय तयार झाला, काय तयार झाला, काय करत होतो आपण तयार, मसाले भात. मसाले भात. मग तो जो मसाले भात जो आहे ते ध्यान आहे. त्याच्यात वेगळं करता येतं का आपल्याला? मसाले भात आपण लक्षात ठेवून घालतो सगळं, तेव्हा ते वेगवेगळे इन्ग्रेडियंट्स असतात. सगळं सामान जरी असं आणून ठेवलं, तांदूळ डाळ आणि बाकीचं सगळं मसाले भाताला लागणार, आपण त्याला मसाले भात म्हणू का? नाही. ज्यावेळी तो भात शिजणार, तो आपण खाणार आणि आपल्याला सगळं मिळणार त्याच्यात, जे जे ह्या लोकांनी वर्णन केलं होतं ते ते आपल्याला त्या जेवणात मिळणार. आणि त्यावेळी आपल्याला लक्षात येतं की खूप सुंदर स्वयंपाक बनलेला आहे. तो जो सुंदर असा स्वयंपाक तयार होतो तो तुमच्या आईला ती मिळालेली पोच पावती असते ध्यान. ते असं हृदयापर्यंत जाऊन भिडलं पाहिजे, अरे हे मी केलं पाहिजे म्हणजे केलं पाहिजे. असं ज्यावेळी तुम्ही पॅशनेट होऊन करता त्यावेळी तेही एक प्रकारचं ध्यानच असतं. आपण बघा कोणाचं लक्ष नसलं आपल्याकडे तर आपण म्हणतो काय, कुठं आहे लक्ष, कुठं आहे ध्यान, कुठं आहे ध्यान, असं म्हणजे लक्ष कुठे आहे तुमचं. तर ध्यानामध्ये काय होतं, संपूर्ण आत्म्यापर्यंत आत्मा आणि समोरचं जे ऑब्जेक्ट आहे तुम्ही ज्याच्यावर करताय ते इतके एकरूप होतात की दोघांना एकमेकांपासून सेपरेट करता येत नाही. इतकं सुरेख असं ते अं, मूर्ती तयार केली जाते आणि त्याच्यावरती मग आपण ध्यान करू शकतो. तर ध्यान म्हणजे काय, तदेव तत्प्रत्यय, त्याचा प्रत्यय आला एकमात्र तदेव तत्र प्रत्येकतानता ध्यान. तर जेव्हा पण अशी आपली लांबची मुलं येतात, आल्याला आपल्याला मिठी मारतात, नमस्कार करतात आणि त्या क्षणी आपल्याला काय खूप प्रचंड आनंद झालेला असतो. खूप दिवसांनी वर्षांनी भाऊ आलेला असतो, सगळं आई बाबा सगळे नीट तयारी करत असतात आणि त्यावेळी आपल्याला लक्षात येतं की हेच ध्यान आहे. एखादी गोष्ट जीव झोकून देऊन करणं, त्याचं जे उद्दिष्ट आहे ते प्राप्त झाल्याशिवाय तसंच थांबायचं नाही, याला म्हणायचं ध्यान. आणि शेवटचं अंग आहे समाधी. तदैव अर्थमात्र निर्भासम शून्यम इव स्वरूप शून्यम इव समाधी. आता इथं कम्पेअर करायला तुम्हाला जागा आहे. आता इथं काय म्हटलंय, तत्प्रत्यय एकतानता, आपल्या प्रत्ययाला म्हणजे आपल्या आत्म्याला आलेलं आत्म्यावर केलेलं कॉन्सन्ट्रेशन आणि तिथं फील करणं, तो तिथं फील करणं, आत इथपर्यंत खोलपर्यंत फील करणं आणि त्याच्याशी एकरूपता एकतानता साधली जाणं, त्याला म्हणायचं हे ध्यान. आणि आता समाधीमध्ये आपण तदैव अर्थ मात्र निर्भासम शून्यम इव अवस्था स्वरूप शून्यम इव अवस्था समाधी. आता अशी एक स्थिती तुमच्या येते की
तुम्ही काही काम करू शकत नाही. हं, काम करू शकत नाही, दुसऱ्यांना देऊ शकत नाही. ते जिथल्या तिथं जसं आहे तसं पडेल. मग अशा वेळी तुम्ही काय कराल? काही ठरवाल, अरे नाही, ह्या शनिवार रविवारी हे सगळं शेत आपलं आपण साफ करायचं म्हणजे करायचं. मग तुम्ही स्वतः काम करायला लागता, गडी माणसं मदतीला बोलवता. रात्रीच पाण्याने जमीन भिजवून ठेवलेले असते की जेणेकरून सकाळी बागेतलं तण लवकर उचलता येईल. आणि मग तो आदल्या दिवशी तो मुलगा नोकरी मागून गेलेला असतो, मिळते, आणि मग तो दाखवतो की हे पहा म्हणून. आणि मग तेव्हा लक्षात येतं की जे आपण पाहतोय ते इतकं अप्रतिम अप्रतिम असं आपण पाहतो, तर त्याला समाधी. आपल्याला त्या अवस्थेशिवाय त्या अवस्थेशिवाय दुसरं काहीच दिसत नसतं. काही म्हणजे काही, इतकी आपल्या मनाची शून्यावस्था निर्माण झालेली असते. एखादी गोष्ट तुम्ही ठरवता ती केली की त्याच एका आनंदात असतात. एखाद्या छानशा हॉटेलात तुम्ही जेवायला गेलाय, सुंदर सुरेख असं रुचकर जेवण तुम्ही जेवलंय, आणि मग बराच वेळ तुम्ही तिथलं ते वातावरण एन्जॉय करत राहता. असं कधीच होत नाही आपण गडबडीने गेलो, हॉटेलमध्ये गेलो, जेवण केलो आणि परत आलो, असं मुळीच होत नाही. तर आपण तिथलं सगळं आजूबाजूचं डेकोरेशन बघतो. काही क्षण आपण आपल्या जबाबदाऱ्या विसरतो, आपण आपली कर्तव्य विसरतो आणि त्या स्थितीचा आपण आनंद घेण्याचा प्रयत्न करतो. आपण त्या वातावरणाशी इतकं एकरूप झालेलं असतो, इतकं आपल्याला काही माहितीच नसतं बाहेर काय चाललेलं आहे. आणि ह्याला शून्य अवस्था असं म्हणतात. तुमच्या डोक्यात काही नसतं, मनात काही नसतं, तुम्ही पूर्ण एकदम मोकळे फ्री असे झालेले असतात. कुठलं बंधन नाही, नातीला आणायचंय, नातीला सोडायचंय, काही नाही. काय पेपर आणायला सांगितल्या मुलग्यानी, पेपर नो. या क्षणी फक्त तुमचं काम काय असतं की एक ही स्थिती अनुभवणं. तदेव अर्थ मात्र त्यानंतर अर्थपूर्ण अशी निर्भासम, म्हणजे भास नसलेली खरी स्थिती. निर्भास म्हणजे भास न होणं, स्वरूप शून्य, म्हणजे शून्यावस्थेमध्ये आपण जातो. ना डोक्यात काही असतं, ना मनात काही असतं. तुम्ही मुद्दाम एके दिवशी मी तुम्हाला अशा पद्धतीचं शवासन शिकवते, पडून राहायचं आणि सगळं लक्ष माझ्या आवाजाकडे द्यायचं. हळूहळू हळू तुमची बॉडी पण कॉन्सन्ट्रेट व्हायला लागते. मॅडम पुढचा शब्द कुठला बोलतायत, पुढचा शब्द कुठला बोलतायत, याच्याशी ते कॉशियस व्हायला लागतं. आणि आपण समाधीमध्ये ती जिथं जी गोष्ट चालली, एखादा मॅरेज सेरेमनी चालला असेल तर नववधू आपापल्या विश्वात जाणं, त्या वातावरणात, त्या वातावरणाचा आनंद घेत 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 घेतच एक अत्यंत तरल अशा स्थितीमध्ये जायचं. अतिशय तरल अशा अतिशय तरलता, निर्लिप्तता. कोणापासून कसल्या अपेक्षा नाहीत, कोणाला काही मागायचं नाहीये, कोणाला काही द्यायचं नाहीये, कोणाबद्दलचा राग ठेवायचा नाहीये, खूप आनंद व्यक्त करायचा नाहीये. तर अशी एक निर्मुख निर्भेळ अशी अवस्था. कोणतंच टेन्शन नाही डोक्यावर. ना दवाखान्यात जायचं टेन्शन आहे, ना कुठे जेवण आणायला जायचं टेन्शन आहे, ना मेडिसिन आणायला जायचं टेन्शन आहे. एक छान अशी अवस्था अनुभवणं, सायलेन्स असा अनुभवणं, त्याला म्हणायचं समाधी. आणि ह्या समाधीमध्ये तुम्ही जीवनमुक्त होतात. जीवनमुक्त म्हणजे काय? तर तुमचं तुम्हाला देहाबद्दल, आपल्या अस्तित्वाबद्दल कसलीच चिंता, ओढ, काळजी राहत नाही. सगळ्या घराच्या संपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडून एक कृतकृत्यता आली असते आणि मग आपल्याला असं वाटतं की परमेश्वराच्या पायाशी जावं. अर्थपूर्ण अशी एक रिकामी अवस्था प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात येते. आणि मग आपण गुरु करणं म्हणतो बघा, त्यांनी गुरु केला किंवा दक्षिणा घेतली, तर हे कशासाठी? की त्या समाधीपर्यंत पोचायचे. खरोखर ज्ञानेश्वरांनी जे सांगितले हठयोगामध्ये, जे काय प्राणायाम समाधीबद्दल वगैरे सांगितले, खरोखर काय तसं होतं का? अशी अवस्था मिळते का? एवढं माइंड फ्री होऊ शकतं का समाधीमध्ये? अर्थ मात्र निर्भासम, अर्थ नसलेली, मुळाक्षर सुद्धा नसलेली स्वतःची अवस्था, स्वरूप शून्य व्यवस्था, स्वतःची अवस्था म्हणजे स्वतःच्या आत्म्याला त्या स्वरूप शून्य अवस्थेत नेणं, याला म्हणतात समाधी. याला म्हणतात समाधी. तिथं ज्याच्यावर
ध्यान करायचं त्याला ध्याता असं म्हणतात. जो जो ध्यान करणारा आहे त्याला सब्जेक्ट असं म्हणतात, आणि जे ज्याच्यावर करायचं त्याला ऑब्जेक्ट असं म्हणतात. तर ह्या सगळ्या स्थितीमध्ये आपण मस्तपैकी मेडिटेटिव्ह पोज मध्ये बसलेलो असतो, कपडे छान घातलेले असतात, प्रॉपर योगाचा ड्रेस घातलेला असतो, आपले गुरुजी काहीतरी शिकवत असतात, आणि सकाळी तुम्ही लवकर उठलेले असता, पहाटे 3 वाजता 4 वाजता वगैरे, गुरुकुलमध्ये. नेमकं आम्हाला कसे शिकवायचं ते सांगते. गुरुकुलमध्ये असताना लवकर उठवायचे, पहाटे 3 वाजता. चला आंघोळी करा आणि या ग्राउंडवर. तर आम्ही ग्राउंडवर जायचो, ते सुरू व्हायचं सगळं. पण कुठून तरी हे आपल्याला सूर ऐकू यायचे. मनोबुद्धी अहंकार चित्त आणि नाहम, किंवा काल आपण प्रातस्मरण स्तोत्र म्हटलं, ते प्रातस्मरण निरुधी संस्फुरदात्मतत्व, असं कुठलं तरी एक मोटिवेशनल सॉन्ग, ज्याचा उद्देश बघायचा की त्या स्तोत्र पठणाने काय होतं. आणि मग आपण इतकं सुंदर सुंदर करायला लागतो, आणि ज्यावेळी ते संपतं नामस्मरण करायचं, त्याचा काय सप्ताह असतो, एक दिवसा 1 दिवसाचं असतं, 2 दिवसाचं असतं, 7 दिवसाचं असतं, 15 दिवसाचं असतं. आणि मग हळू आपण हिची अनुभूती घेत 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 आपला इंटरेस्ट वाढायला लागतो, कॉन्सन्ट्रेशन वाढायला लागतो. आणि मग अशा प्रकारे अर्थ आहे निर्भासम, पण भास नसलेला, म्हणजे ते प्रत्यक्षात ती वस्तू आहे, भास आपल्याला होत नाहीये. हा स्वरूप शून्यम इव समाधी, पण स्वतःची एक शून्यावस्था होणं, हे सगळं असताना अर्थपूर्ण अशी निर्लिप्त अवस्था होणं, निर्माण होणं, याला समाधी असं म्हणतात. जेव्हा तुम्ही कॉन्सन्ट्रेट करता करता करता, ध्यानामध्ये कसं त्या सैरावयाला धावणाऱ्या वासराला पकडून असं घट्ट ठेवायला लागतं. आणि ह्याच्यामध्ये समाधीमध्ये कसं आहे, आपोआप आपोआप तुम्ही त्या स्टेजला गेलं पाहिजे. आणि त्यासाठी योगामध्ये जे श्वसनाचे प्रकार आहेत, विविध श्वसनाचे प्रकार, प्राणायामाचे प्रकार, 101 श्वसनाचे प्रकार आहेत, ते सगळे प्रकार शिका. प्राणायाम रोज करायचे, आणि मग बघायचं की छान अशी हलकेपणा, एक तरलता आपल्या देहामध्ये इतकं व्यवस्थित, आपल्याही न कळत आपलं शरीर असं आतून भरून येत असतं. आणि मग काय होतं की एक शून्यावस्था सगळं मिळालं. आपण एखाद्या गोष्टीसाठी प्रचंड स्ट्रगल केलेला असतो, खूप एफर्ट्स घेतलेले असतात. उदाहरणार्थ परीक्षेच घ्या, तुमची परीक्षा संपते आणि छान निकाल येतो तुमचा, अरे बापरे मला इतके सुंदर मार्क मिळाले, आणि मग तुम्ही एक्सायटेड होता. योगामध्ये असं खूप एक्सायटेड पण व्हायचं नाहीये, आणि खूप अगदी खालीही जाऊन राहायचं नाहीये. तर अशा रीतीने ज्यावेळी आपण आपल्या श्वासावर लक्ष एकाग्र करतो, हळू 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 आपलं लोणचं तयार व्हायला येतं, किंवा मुरांबा पक्व होतो. आणि हे असतं विविध जे हे करणं, ते जेव्हा ते मुरांबा आपण बनवलेला असतो, त्याचा गोडवा उत्कृष्ट गोडवा होतो, आणि त्याच्यातल्या आंब्याचा आंबटपणा अजिबात लागत नाही. त्यावेळी ते जे विशिष्ट मिक्सचर बनलेलं असतं, कुठलीही अपेक्षा नसलेलं, आणि ते जे हे असतं, त्यामध्ये आपण आपल्या आत्म्याचं स्वरूप बघायला लागतो. हेच माझ्या आत्म्याचं स्वरूप आहे का? तर अर्थपूर्ण, पण जिला शब्द निर्भासम, शब्दात आपण व्यक्त नाही करू शकत, ते एक्सपिरियन्सच केलं पाहिजे. मी नेहमी तुम्हाला म्हणते बघा, प्राणायाम आपण एक वेळ फिजिकली असं आहे त्यामुळे घेऊ शकतो, पण बरेच जे हे आहेत, आपल्या मनाच्या स्थिती बदलणाऱ्या अनेक स्थिती असतात, त्याच्या वेळी मन पूर्ण स्थिर ठेवायचे, निर्भासम. ते कोणताही भास भास तुमच्या ह्याच्यामध्ये, म्हणजे कोणताही तर्क वितर्क असं हे म्हणजे त्याला होल्ड करून ठेवायचं नाहीये. आता आई वडील म्हणतात, पेरेंट्स मुलीचं लग्न करून दिल्यानंतर दुःखी असतात, खूप खूप दुःखी असतात, मुलगी गेली म्हणून. अरे पण ती कशासाठी गेली, काय गेली? हा, एक लग्न झालं म्हणून गेली. मग तुमच्या जीवनामध्ये जी उदासीन अवस्था आली, निर्भास, म्हणजे कोणताच भास न होणं,
तर अशा स्थितीला समाधी स्थिती असं आपण म्हणू शकतो. तिथं तुम्हाला तुम्ही कोण आहे, तुम्ही काय करता, हा, ह्या कशाचं भान नसतं. फक्त डोक्यात एकच विचार असतो, आता इथं साईबाबा आहे, साईबाबा, साईबाबा, साईबाबा. तुम्ही रस्त्यात मिळेल ते खाता, जसलं पाणी प्यायला मिळेल ते पिता, आणि एकदाच तुम्ही त्या साईबाबांचं दर्शन तुम्हाला होतं. आणि त्यावेळी तुमच्या स्वतःच्या स्वरूप, स्वतःचं जे रूप आहे, त्या रूपामध्ये तुम्हाला असं एक भास व्हायला लागतो, अरे हा साईबाबा माझ्या प्रत्येक ह्याच्यामध्ये असा मर्ज होतो. मर्जिंग असं त्याला पतंजलीने शब्द वापरलाय, मर्जिंग. दीन गोष्टी असतात इथं समाधीमध्ये. ध्याता म्हणजे जो ध्यान करतो तो, ध्येय जे ज्याच्यावर ध्यान करायचं ते, आणि ही संपूर्ण प्रक्रिया त्याला ध्यान असं म्हणतात. ध्याता, ध्येय आणि ध्यान, ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञानी. ज्ञाता, ज्ञान. आणि अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी मर्ज होतात, एकत्र येतात. पण त्याचवेळी पतंजली काय म्हणतात, तदेव अर्थ मात्र निर्भासम. पण त्याचवेळी पतंजली काय सांगतात की अर्थ मात्र, आपण आपल्या जे डोक्यात चाललंय, आपण म्हणतो ना मला खूप छान आनंद वाटते, खूप लाईट वाटते, असं प्रत्येक जण सांगतात ज्यावेळी आपण ध्यानाला बसतो. पण ते अर्थपूर्ण असं तुमची अनुभूती पाहिजे. त्याला इथं यांनी अर्थमात्र असं म्हटले. अर्थमात्र म्हणजे समजा आपण ह्याच्यावर बसलो, प्रवास करतोय करतोय करतोय, आणि तुम्हाला माहितीये की अरे हा, मला आपण माहिती ऐकलेली असते की कृष्णाचं देऊळ असं आहे, आता रामाचं उदाहरण घेऊ, रामाचं देऊळ असं आहे, इतकं सुंदर कोरीव काम आहे. ही सगळी जाणीव तुमच्या मनामध्ये खोल रुजून बसलेली असते. अर्थ मात्र म्हणजे अर्थपूर्ण असं ते लपून बसलेलं असतं. पण निर्भासम, त्याला निर्भास करणं, आपल्या मनाला, मन कसं आहे, ताजं टवटवीत आहे आता, खूप आनंद घेतलेलं मन आहे, पण ते जो ध्यास घेतलाय तो अर्थपूर्ण आहे का, निर्भासम. आणि अशा त्या बऱ्याच वेळेला भास पण होतात काही जणांना. थोडे दिवस सराव करतात, अरे मला समाधी जमायला लागली, जमायला लागली, जमायला लागली. भल्या भले समाधीपर्यंत पोचत नाही, आणि 2-4 दिवसाच्या अभ्यासाने कोण पोचणार. अर्थ मात्र नसतं ते बोलणं. अर्थ म्हणजे तुमच्यामध्ये काहीतरी कंटेंट पाहिजे, तत्व पाहिजे, आणि त्या तत्वाशी तुम्ही स्थिर पाहिजे, तेव्हा त्याला अर्थ मात्र, निर्भासम असं म्हणतात. आपल्या सगळ्या जन्ममृत्यूच्या फेऱ्याचा विषय सोडून द्यायचा, आणि आपल्या आतमध्ये जे हृदय चक्र आहे, तिथं अनाहत चक्र आहे, तिथं आपण एकरूप होऊन, एक ताण होऊन श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. आजोबा, श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडायचा आहे. तदेव अर्थ मात्र निर्भासम स्वरूप शून्यम इव समाधी. तर समाधी अवस्थेमध्ये निर्भासम, तुम्ही वर्णन करून सांगू शकत नाही, तुम्ही अनुभूती घेता. कोणी सांगतं माझं अंग खूप हलकं झालेलं, कोणी सांगितलं माझी एकाग्रता छान जमली, माझं संपूर्ण शरीर शिथिल झालं, मला अगदी रिलॅक्स्ड वाटतंय, माझं कॉन्सन्ट्रेशन झालं होतं. हे सगळं तुम्ही अनुभूती घेता. अर्थ मात्र निर्भासम, पण तुम्ही ते सांगू शकत नाही, तुम्ही ते व्यक्त करू शकत नाही. स्वरूप शून्य, अत्यंत आपला जो मेंदू आहे तो पूर्ण रिकामी असतो. आपला जो मेंदू आहे तो पूर्ण रिकामी असतो, त्याच्यात कोणताच विचार नसतो, कोणती आसक्ती नसती, कोणती वासना नसती, कसली इच्छा नाही, अपेक्षा नाही, आनंद नाही, दुःख नाही, अशा म्हणजे कुठल्याच भावना नसतात. खऱ्या अर्थानं आपण जेव्हा समाधीपर्यंत पोहोचतो, मेंदू आपला पूर्ण रिकामा असतो, एम्प्टी असतो, आणि तो काय करतो, इंटरॅक्शन करायचा प्रयत्न करतो. तर ही शून्य अवस्था जी असते, ती काहीच नसणं, अशा स्थितीला शून्यावस्था असं म्हणतात. तदेव अर्थमात्र, अशा प्रकारे हे खूप अर्थमात्र आहे, निर्भासम. आणि
जाणीव होणं, भास होणं, जाणीव होणं. भास म्हणजे नुसता भास होणं, प्रत्यक्षात ती वस्तू किंवा ती व्यक्ती तिथं नसते. तर निर्भासम असे कोणतेही भास होत नाहीत. त्याच्या पलीकडे जातं मनाची स्थिती. त्याच्या एक अर्थ मात्र म्हणजे अर्थ म्हणजे इथं अर्थ अशा अर्थी आहे, समजणं अशा अर्थी एखाद्या गोष्टीचा. हा, तर अशा निर्भास अवस्थेमध्ये जाणं, शून्य अवस्थेमध्ये राहणं, याला समाधी असं म्हणतात. लक्षात येतंय का? हो मॅम. लक्षात येतंय का? तर आता तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा. म्हणजे आपण आता सगळ्यांच्या व्याख्या बघितल्या. आता गुरुवारी आपण म्हणजे 2 दिवसानंतर आपण काय बघणार आहे मी तुम्हाला सांगते. मी तुमचा सिलेबस काढलाय. तर तुम्हाला यम व्यवस्थित शिकवलेत, नियम व्यवस्थित शिकवले, आसनाचं प्रॅक्टिकल तुम्हाला हवं तर शिकवा असं सरांनी सांगितले. प्राणायामाची व्याख्या बघितली, एक्सप्लेनेशन केलं, प्राणायामाचे प्रकार बघितले, सुटेबल अन्न बघितलं आणि अन्न बघितलं. प्राणायामाची सिद्धी, कुठल्या कुठल्या सिद्धी आणि प्राणायामाचे एक्सप्लेनेशन. आता धारणेची फक्त आपण धारणा आणि ध्यानाची व्याख्या बघितली. प्रत्यक्ष ते ह्याचे प्रकार, ध्यानाचे प्रकार आणि ते सगळं आपण नंतर बघणार आहोत. आता आपण बघणार आहोत इथं जो प्राणायाम बघितला. आता ही जस्ट आपण एक ओळख करून घेतली, धारणा म्हणजे काय, ध्यान म्हणजे काय, समाधी. पुन्हा आपण सविस्तरपणे ते नेक्स्ट वीक मध्ये घेणार आहोत. आता आपण प्राणायामाच्या पुन्हा एकदा दुसरी एक मी स्लाइड शेअर करते आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाहायचं आणि शिकायचं आहे की ह्याच्यामध्ये जी आहाराची संकल्पना कशी दिली, काय दिली, ते मी तुम्हाला दाखवते. एक सेकंद फक्त, मराठीतली पाहिजे मला. इथं छान सुरेख असं योग्याने आहार कसा घ्यावा, काय घ्यावा, खूप छान अशा पद्धतीने दिले. सांख्य दर्शन रचना सूत्र. एकच सेकंद हा, आले इथेच आहे, मी शोधते फक्त. स्लाइड डी ड्राईव्ह मध्ये आहे असेल. ती तरी खूप सगळ्या फाईल झाल्यात त्यामुळं गोंधळ होतो. बरं, मी ह्याच्यावरनं काढते, डी ड्राईव्ह वरनं काढते माझ्या. एक सेकंद फक्त. काढते लगेचच. पुढे जाऊ दे. पतंजली योग, एकच सेकंद दाखवते. ते त्यातलं शिकवायचं आहे फक्त मला. आता तोपर्यंत तुमचे काही प्रश्न असतील तर सांगा, म्हणजे आपण ते हे करूया, सॉल्व्ह करू शकतो. तोपर्यंत प्रश्न काय असतील तर सांगा, कारण हे जे आहाराने हे शिकवायचंय ते थोडं विस्ताराने शिकवायचंय तुम्हाला. तोपर्यंत प्रश्न काय समजलं नाही असं जर असेल तर ते मला सांगा, लगेचच आपण ते कम्प्लीट करू आधी. ठीक आहे, डी ड्राईव्ह.
काही शंका आहेत का प्रशांत? मॅडम काही शंका आहेत का? शंका असेल तर विचारा. शंका काही असेल तरी विचारा. श- समाधीच्या अवस्थेमध्ये आपल्याला कळत नाही काय होतंय. हा प्रत्येकाची वेगवेगळी अनुभूती असते. पण पतंजलीने ह्याचे प्रकार वगैरे सांगितले, ते पण आपण आपण आपल्याला पाहायचे आहेत. ते पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत आपण. एक सेकंड. पथ्य अपथ्य सगळं सांगते. पथ्य अपथ्य आणि प्राणायामाचे हीन मध्यमता ते आपण पाहणार आहोत. त्याची पीपीटी दाखवते तुम्हाला. काही शंका आहेत का मॅडम? अंजली मॅडम, काही शंका आहेत का याच्यात? मॅडम, संप्रज्ञात समाधी, असंप्रज्ञात समाधी, हो, ते संबित समाधी. येणार आहे मी तिकडे. येणार आहे मला. हा, ते आता आधी आहार वगैरे बघूया. त्याच्यासाठी खास एक तास पुढच्या गुरुवारी तेच घेणार आहे सगळं, समाधीचे प्रकार आणि हे. आता इथं मी तुम्हाला आहार दाखवणार आहे. एक सेकंद फक्त. पीपीटी शेअर करते आणि आहार कसा पाहिजे, प्राणायामाचा आहार कसा पाहिजे ते आपण पाहणार आहोत. हा, आता इथं स्क्रीनवर तुम्हाला दाखवते आहार कसा घ्यायचा आहे आणि कसा घ्यायचा नाही. वेळा पण सगळंच दाखवते मी तुम्हाला इथं. हे बघा आपल्याला. पीपीटी शेअर झाली तुम्हाला? हो. हा, तर आता आहार कसा पाहिजे ते सांगते. पथ्य अपथ्य ते पण आपण पाहणार आहोत. काय खायचं आणि काय खायचं नाही. हे बघा, भोजनम अहितम विद्या पुनस्तोष्णीकृतम वृक्षम अतिलवनम युक्तम कदशनम शाकोत्कतम वर्जम. म्हणजे जे जेवण परत परत गरम केलंय, कोरडं आहे, त्याच्यामध्ये खूप मीठ आहे, खूप आंबट आहे आणि कमी प्रतीच्या धान्यापासून बनवलेलं आहे. त्याच्यानंतर ज्या भाज्यांमुळे जळजळ होते असे प्राणायाम करणाऱ्या साधकांनी असं अन्न खाऊ नये. त्याचबरोबर वन्ही स्त्री पथी सेवनामादव वर्जन माचरेत. आणि ही अग्नीपासून आणि
स्त्रीच्या सहवासापासून म्हणजे स्त्रीच्या सहवासापासून लांब राहावा असं का सांगितलंय की असं एक हे असतात प्रवाद की जर स्त्रियांच्या सहवासात राहिलं तर आपलं जे ध्येय असतं त्या ध्येयापासून आपण पदच्युत होतो, ध्येय मार्गावर आपण राहत नाही असं एक हे होता म्हणजे पूर्वीच्या काळी असं एक मत होतं. तर आता फायर वुमन ट्रॅव्हलिंग, खूप प्रवास करणं, खूप अग्निसेवा म्हणजे अग्नीच्या उन्हाताणात अग्नीच्या जास्त संपर्कात राहणं, तसंच स्त्री सहवास आणि ट्रॅव्हलिंग, तसंच खूप पहाटेची आंघोळ करू नये आणि खूप उपवास करू नये, हे सगळं प्राणायामाची साधना करणाऱ्याला अपथ्य आहे. त्यानंतर कटू, आम्ल, तीक्ष्ण, लवण, उष्ण, हरित, शाक, सव्वीर, तैल, तील, सर्षप, मद्य, मत्स्यान, अजामांसादी, दधी, तक्र, कुलत्त, कोल, पिण्याक, हिंगू, लशुमाद्य, पथ्यम, आहू. म्हणजे कटू म्हणजे काय सांगा? कटू म्हणजे तिखट, तिखट. ऍसिड. हा, असे लवण म्हणजे आम्ल म्हणजे ऍसिडिक, तीक्ष्ण म्हणजे खूप एकदम म्हणतात ना खूप मसाले घातलं, तिखट असणं वेगळं आणि भरमसाठ मसाले घालून तीक्ष्णता आणणं वेगळं. लवण म्हणजे खूप साल्टी, हॉट म्हणजे खूप गरम. काही भाज्यांमुळं, हिरव्या भाज्यांमुळं बर्निंग सेन्सेशन निर्माण होतं, तर अशा भाज्या टाळायच्या आहेत. ऑइल म्हणजे तेल. सेसम, सेसम म्हणजे काय सांगा? सेसम म्हणजे तिळाचं तेल. मस्टर्ड म्हणजे मोहरीचं तेल. वाईन म्हणजे दारू. फिश म्हणजे मासे. गोट म्हणजे मटन, फ्लेश. कर्ड म्हणजे दही. बटर मिल्क म्हणजे ताक. ओनियन म्हणजे कांदा. ऍसाटापोडिया म्हणजे हिंग. गार्लिक म्हणजे लसूण. हे अपथ्य आहे. हे प्राणायामाची साधना करण्या माणसाने खाऊ नये. तसंच मग पथ्य काय आहे तर गोधूम शालीय व षष्टिक शोभनानं क्षीराज्य खंड नवनीत सीता मधुनी शुंठी पटोलक फलाधिक पंचशाकम मुदगादी दिव्यम उदकम च यमिंद्र पथ्य. मग गोधूम म्हणजे काय तर गहू, राईस म्हणजे तांदूळ, बार्ली, यव म्हणजे बार्ली, गुड ग्रेन्स, शोभनान्न म्हणजे काही चांगले आपण म्हणतात ना उच्च दर्जाची अन्न आहे, जसं तांदूळ, गहू, त्याच्यानंतर आपण डाळी, सगळे सिरियल्स, पल्सेस, डाळी, ह्याच्यामध्ये प्रोटीन जास्त असतात, पोषण मूल्य जास्त असतात, असं आपण हे करतो ना, तर त्याला गुड ग्रेन्स असं म्हणतात. मिल्क म्हणजे दूध, दूध घ्यायचंय. घी म्हणजे तूप घ्यायचंय, पण दही आणि ताक घ्यायचं नाहीये. दुधाचे पदार्थ चालतात, तूप चालतं, लोणी पण चालतं, पण दुधापासूनच बनवलेलं दही आणि ताक मात्र अपथ्य आहे. जॅगरी म्हणजे गुळ. त्यानंतर बटर म्हणजे लोणी, शुगर म्हणजे साखर, हनी म्हणजे मध, ड्राय जिंजर, सुकवलेलं आलं, त्यालाच आपण काय म्हणतो? सुकवलेला आल्यालाच आपण काय म्हणतो? सुंठ. सुकवलेला सुंठ. बरोबर. कुकंबर म्हणजे काकड्या, फ्रुट्स, फळं खायचे आणि 5 लिफी व्हेजिटेबल्स, ग्रीन ग्राम अँड रेड वॉटर. हे सगळं काय आहे? पावसाचं डायरेक्ट पडलेलं जे पाणी असतं, तो चातक पक्षी बघा कसं फक्त पावसाचं पाणी पितो, तसं स्वच्छ पाणी म्हणजे जमिनीवर पाणी पडलं की ते गढूळ होतं, तर असं पाणी प्यायचं नाही. शक्यतो पावसातून पडलेलं पाणी साठवून प्यायचं. हे व्हॉट टू इट. आता मिताहार घेतला पाहिजे. प्राणायामाचा अभ्यास करणाऱ्या योग्यांनी मिताहार घेतला पाहिजे. मिताहार म्हणजे काय? स्नुग्धम मधुराहारश्च चतुर्थांश विवर्जितता. सुस्निग्धम मधुराहारश्च चतुर्थांश विवर्जितः भुज्यते शिवसंप्रते मिताहार स उच्यते. पुष्टम सुमधुरम स्निग्धम कव्यम धातु पोषणम मनोभिल शीतम योगम योगी भोजनम आचरेत. सुस्निग्ध म्हणजे ज्या अन्नामध्ये योग्य प्रमाणात स्निग्ध पदार्थ म्हणजे तेलाचं प्रमाण, तुपाचं प्रमाण योग्य प्रमाणात आहे. त्यानंतर आहारामध्ये मधुर म्हणजे मधुर आहार आहे, गोड असा आहार आहे, मधुर पाकाचा. चतुर्थांश विवर्जित म्हणजे एक भाग पोटाचा रिकामा सोडायचा आहे.
म्हणजे अर्धा भाग, अर्ध पोट भरेल एवढंच जेवायचंय. एक भाग तुम्ही वायूच्या संचरणासाठी मोकळा ठेवायचाय आणि पाणी, एक भाग पाणी प्यायचंय आणि उरलेला एक पावभाग हा पोटाचा वायूच्या संचरणासाठी मोकळा ठेवायचा आहे. आणि असा जो आहार असतो जो पुष्टी देतो शरीराला, पुष्टम सुमधुर, जो शरीराला पुष्टी देतो, शरीराचं पोषण करतो, शरीर बलवान करतो, सुमधुरम ज्याच्यामध्ये गोडाचं प्रमाण योग्य प्रमाणात आहे, स्निग्धतेचं प्रमाण योग्य प्रमाणात आहे, गव्यम म्हणजे गायीपासून मिळणारे सगळे पदार्थ, गाईचं दूध, गाईचं तूप, हा, धातू पोषण ज्याच्यामुळे धातूचं पोषण होतं आणि जे मनाला आनंद देतं असा आहार योग्याने घ्यावा. आणि प्राणायामाच्या साधकांनी पण घ्यावा. प्राणायामाच्या साधकांनी दुधा तुपाचं खूप सेवन करावं असं अनेक ग्रंथात सांगितलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की प्राणायाम करण्यामुळं शरीरामध्ये बऱ्यापैकी उष्णता वाढते प्राणायामाच्या याच्याने आणि शरीराला जो हे झालेला असतो म्हणजे आपण एक प्रकारे शरीराला एक्सरसाइज देतो. जसं आपले बाकीचे बॉडी एक्सरसाइज असतात तसंच प्राणायामामध्ये प्रॉपरली जर तुम्ही प्रॉपर पद्धतीने जर प्राणायाम केली तरी तुमच्या खूप सगळ्या कॅलरीज बर्न होतात आणि म्हणून शरीराचं पोषण होणं गरजेचं आहे. त्यामुळे प्राणायामाचा अभ्यास करत असताना सुमधुर, सुस्निग्ध आणि गव्यम म्हणजे गायीपासूनचे पदार्थ, दूध, गाईचं तूप, गाईचं लोणी असा आहार योग्याने खाल्ला पाहिजे की जो मधुरपणा आहे, टेस्टला पण चांगला आहे आणि मनाला आनंद देणारा आहे, समाधान देणारा आहे, सॅटिस्फॅक्शन, सटायटी हा एक प्रकार असतो. अन्न खाल्ल्यानंतर समाधान मिळालं पाहिजे आणि मनाला आनंद मिळाला पाहिजे, समाधान मिळाला पाहिजे, हा अरे छान, आता माझं 2 पोळ्यातच पोट भरलं असं एक तृप्तीचा ढेकर आपल्या मनामध्ये आला पाहिजे. तर असा आहार योग्याने घेतला पाहिजे. ठीक आहे, इथे आपण थांबूया. काही शंका आहेत ह्याच्यात?